पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। स्वर्गीय आनंदराव हवालदार क्रीडांगणावरती किनी हायस्कूलचा क्रीडा महोत्सव। किनी हायस्कूल किनी विद्यालयाच्या शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्वर्गीय आनंदराव हवालदार क्रीडांगणावर झाले। प्रमुख पाहुणे किनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते। तसेच किनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन.आर. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। क्रीडा ध्वजाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, मान्यवर यांच्याकडून सलामी देण्यात आली। क्रीडा शपथ देण्यात आली। मुख्याध्यापक श्री मलगुंडे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व माननीय अध्यक्ष एन.आर. पाटील साहेब यांनी खेळाडूंना संबोधित केले। क्रीडांगण बोर्डाचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। क्रीडा महोत्सव 3 दिवस चालणार आहे। यामध्ये खो खो, कबड्डी, धावणे, लांब उडी, गोळाफेक या महत्त्वाच्या खेळांचा समावेश आहे। या प्रसंगी किनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन.आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव राजेंद्र पाटील, संचालक अजित पाटील, रावसाहेब पाटील, बजरंग माली, मुख्याध्यापक बी.डी. मलगुंडे, पर्यवेक्षक डी.डी. चव्हाण, क्रीडा विभाग प्रमुख एस.के. धनवडे, पी.एन. पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।